महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। पाथर्डी शहरात अतिक्रमण पथकाचा हातोडा। या घटनेचा सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत सोनवणे यांनी। पाहूयात सविस्तर माहिती अशी की शहरातील प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरुवात गुरुवार दिनांक 30 जानेवारी सकाळपासून सुरू करण्यात आली। कार्यवाही तोंड पाहून होत असल्याने काही अतिक्रमणधारक व व्यापाऱ्यांनी प्रशासनावर आक्षेप नोंदवत अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला। सर्वांना समान न्याय द्या अशी तक्रार काही अतिक्रमणधारकांनी प्रशासनाला सुनावली, तर काही व्यापाऱ्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी पाथर्डी नगर परिषद दुजाभाव करत असल्याचे दिसून आल्याने व्यापारी वर्गातही नाराजी पसरली आहे। पाथर्डी नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग या विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या अतिक्रमण काढण्याची कार्यवाही केली। 3 जेसीबीच्या सहाय्याने अजंठा चौक, चिंचपूर रोड, उपजिल्हा रुग्णालय, कोरडगाव रोड, नाईक चौक, अहिल्यानगर रोड, शेवगाव रोड या परिसरात असलेले शेकडो अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने शेकडो पोलीस फाट्यासोबत काढण्यात आले। एकाच वेळी राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग सर्वच प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाल्याने अतिक्रमणधारक व्यापारी वर्गात अचानक सुरू झालेल्या कार्यवाहीने धांदल उडाली। प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी संतोष लांडगे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वसंत बडे, राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता लोभाजी घटमळ मोहिमेत सहभागी झाले। सकाळी 10 वाजता सुरू झालेली अतिक्रमण कार्यवाही सायंकाळपर्यंत सुरूच होती। त्यावेळी ज्या व्यापारी वर्गावर नाहक या अतिक्रमणाचा हातोडा पडून नुकसान झाले ते व्यापारी गोविंद तरटे यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे हायकोर्टाची स्टे ऑर्डर असताना देखील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अरेरावी करत नुकसान केले। संतप्त अतिक्रमणधारक यांनी शिवगर्जना न्यूजशी बोलताना आपल्या काय प्रतिक्रिया दिल्या आहेत, चला तर मग त्याच्यावर एक नजर टाकूयात। बरं भैया, तुम्हाला हे जे अतिक्रमण काढायचं काय नोटीस वगैरे आले का? नाही आले सर। मग हे अतिक्रमण काढायला तुम्हाला काही सांगितलं का काढा म्हणून? नाही, काही नाही। मग उद्या JCB वाले तुमच्याकडे येऊन गेले का? येऊन गेले। काय म्हणले तुम्हाला? काढून घ्या। पण आम्ही राहायचं कुठं, जायचं कुठं? किती वर्ष झालं तुम्ही? 2-3 वर्षापासून येत का? किती वर्ष झाले? नाही, आता 30-35 वर्ष झाले। आजी आजोबापासून राहतो। तुम्ही किती पिढ्या झाल्या तुमच्या इथं? 2-3 पिढ्या झाल्या। तुम्ही पट्ट्या वगैरे भरता त्याच्या? पट्ट्या भरतो, नळपट्टी आहे, घरपट्टी सगळे? घरपट्टी बी आहे, नगरपालिकेचं सगळे कागदपत्र आहे। तरी पण पालिका तुमच्या काढतात बहुत। आता हे काढल्यानंतर तुम्ही कुठे जायचं? तुम्हीच इच्छा सांगा, आम्ही जाणार नाही, इथं कुठंच नाही जाणार, आम्ही इथंच राहणार, मरणार बी इथंच। तुमची काहीतरी पर्यायी व्यवस्था करावं असं तुमची अपेक्षा आहे का काही? तुमच्या मनाने बघा, आम्ही तरी काय। ठीक आहे। घरपट्ट्या वगैरे तुम्ही भरता याच्या? घरपट्टी वर्षाला भरतो आम्ही, जागापट्टी वगैरे सगळे वर्षाला। बरं, मग जागापट्टी भरता म्हणलं तरी सुद्धा म्हणजे नगरपालिकेने तुम्हाला हे सांगितलं काढून टाका म्हणून तुम्ही? नगरपालिकेने काही सांगितलं, फक्त ऑनलाईन केली, बाकी काही विषय नाही। तुम्हाला कुठली प्रकारची सूचना, नोटीस वगैरे काही नाही? तुम्ही मग कधीपासून 30-35 वर्षामध्ये तुम्ही ग्रामपंचायत होती तेव्हापासून? आजोबा म्हणजे तिसरी पिढी चालवती, म्हणजे कमीत कमी झाले 50-60 वर्ष। अच्छा, ठीक आहे। हे दुकान त्यातपूर होतं। अच्छा, 1970 साली तुम्ही आलेले आहेत? 1970 साली तुम्ही आले, तुम्हाला दुसरा काय आधार नव्हता का काही इथं? नाही, 70 साली आलो। बर आधी 10 रुपये, नंतर 22 नाही ना। बर, अशी नोंद आहे। तुम्हाला तुमच्याकडे नोंद आहे त्याची? तुमच्याकडे पट्ट्या भरल्याचे काही पावते वगैरे आहेत का? आधी 22, आधी 10, नंतर 22 सगळी नोंद आहे ऑफिसला। तुमची तिथं नोंद आहे का नगरपालिकेमध्ये? बरं, तुम्ही हे जर एवढं सगळं ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।